येतो ग. बोला ना बोला. कुठे चाललाय? अरे कॉलेजला चाललो. कॉलेजला कशाला? अरे हो, आज हिस्ट्रीचं लेक्चर आहे ना. अरे किशा, काय लेक्चर पिक्चर करत बसतो रे? चल आमच्या सोबत गाड्यावर. नाही ते काय गडावर आणि आत्ता. आज काय माहित नाही का तुला? हो माहिती आहे, आज शिवजयंती आहे ना. मग काय तरी पण कॉलेजला जायचं? असलं कसलं शिवभक्त रे. तर घराघरात जाऊन पोरांना गोळा करतोय. लोकांना कळायला पाहिजे ना आपल्या राजाची जयंती आज. गाडी बिडी काढायची आणि गाडावर निघायचं, रॅली काढायची, लोकांना कळायला पाहिजे शिवभक्त आले शिवभक्त. हो की नाही रे? मग काय. अरे आज लेक्चरला आम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत महाराजांबद्दल. नाही तर मी शिवभक्त आहे ना म्हणून विचारलं. विचार की मग, त्यात काय एवढं? महाराजांची पुण्यतिथीची तारीख काय आहे रे? नाही ती एवढं माहित नाही तुला? 3 एप्रिल 1680. हा बरोबर आहे. हा. महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख? घोडदळाचा प्रमुख सांग रे. घोडदळाचा प्रमुख ते आपले हेच ते सांगते. अरे इथं नाव होतं रे, तोंड होटातून बाहेर पडत. बरं जाऊ दे. स्वराज्याचे पहिले सरसेनापती? पहिले ना? हो. ते कोणते रे? ते नाही का, काय त्यांचं नाव, ते हंबीरराव. ते नाही पहिले 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 तेच ना, पहिले वाटतं. नाही पहिले तेच आठवत नाही मला. आज आपण काय लक्षात होतं. बरं ते सोड. महाराजांनी सुरत केव्हा लुटली? सुरत ना? हो. सुरत ती गुजरातची का रे? हा तेच ते. ते अरे आठवते. हा तेच. अरे थोडस म्हणजे मायनर. महाराजांनी किती किल्ल्यांचा तह केला? तह म्हणजे काय? अरे ते 7-8 किल्ल्यांचा केला असेल. हो की नाही रे? केला असेल. अरे ते जाऊ दे सगळं. तुला आमच्यासोबत किल्ल्यावर यायचंय का नाही? बघ ना, नुसते प्रश्न विचारत बसले. यायचं का नाही ते सांगा. नाही नको, जाओ तुम्ही. मला नाही करायची शिवजयंती. शिवभक्त मनाला लाज वाटते का? नाही रे, लाज नाही. पण आपल्याच राजाबद्दल जर आपल्याला नीट इतिहास माहीत नसेल, त्यांचं युद्ध कौशल्य, प्रजेबद्दल असलेला आदर, त्यांनी जिंकलेले किल्ले, जर हा इतिहासच आपल्याला माहीत नसेल तर का म्हणावं स्वतःला शिवभक्त? आज महाराजांनी किती किल्ले जिंकले रे? 350. 350 मधले आपल्याला किती माहिती? बॉटल मोजणी इतकेच. रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड अशा काहीच किल्ल्यांची माहिती आहे आपल्याला. संग्रामदुर्ग, केंजळगड, मच्छिंद्रगड, भगवतीगड हे किल्ले का माहित नाही आपल्याला? ते सुद्धा महाराजांनी जिंकलेत ना. आधी आपण हा इतिहास जाणून घेतला पाहिजे रे. आपल्याला फक्त महाराजांची जयंती आणि पुण्यतिथीच माहिती रे. ह्या पलीकडे आपण राहायचा कधी इतिहास जाणून घेतलाच नाही. तर निघतो रे, हिस्ट्रीच्या लेक्चरला तरी जाऊन बसतो. तिथेतरी मला माझ्या महाराजांबद्दल इतिहास कळेल. तेव्हा कुठे मी स्वतःला शिवभक्त म्हणेन. आणि हो, प्रत्येक मुलाला घरातून बाहेर काढून रॅली काढण्यापेक्षा त्याच घराघरात आपल्या राहायचा इतिहास पोचवा. मग बघा कसे नवीन शिवभक्त तयार होतील. ते सुद्धा अभिमानाने शिवजयंती साजरी करतील. रॅली काढून नाही, गड चढून. हृदयात जागू दे पुन्हा आता दांगडा जोश. दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतींचा घोष. हृदयात जागू दे पुन्हा आता दांगडा जोश. दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतींचा घोष. लढण्या संग्राम आज हो, बळदे या मनघटी आम्हा. करण्या संहारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता. हे राजे जी राजे हे जी.